अध्याय 7 श्री गणेशाय नमः. जय जयाजी निर्गुणा, जय जयाजी सनातना, जय जयाजी अगहरणा, लोकपाला सर्वेशा. अक्कलकोटी मालोजी नृपती, समर्थ चरणी जयांची भक्ती, स्वहस्ते सेवा नित्य करीती, जाणूनी येती परब्रह्म. वेदांता तयासी श्रवण करीती, दिवसनिशी हिरळी कराधिक शास्त्रासी, दिवेतन देऊनी ठेविले. त्या समयी मुंबापुरी विष्णू ब्रह्मचारी, प्राकृत भाषण वेदांतावरी, करुणी लोकादेशिती. त्यासी आणावे अक्कलकोटी, हेतू उपजला रूपापोटी, बहुत करुणी खटपटी, भुवासी शेवटी आणिले. रात्रंदिन रूपमंदिरी, वेदांत चर्चा ब्रह्मचारी, करीती तेने अंतरी, रूपती बहु सुखावे. ख्याती वाढली लोकात, स्तुती करीती जन समस्त, सदा चर्चा वेदांत राजगृही होतसे. एके दिवशी सहज स्थिती ब्रह्मचारी दर्शना येती, श्रेष्ठ जन सांगती कित्येक होते तयावेळी. पहावया येतीचे लक्षण, ब्रह्मचारी करीती भाषण, काही वेदांताविषयी काढून प्रश्न करीती स्वामींसी. ब्रह्मपद तदाकार, काय केल्याने होय निर्धार, ऐसे कुणी सत्वर यतिराज हसले. मुखे काही न बोलती, वारंवार हास्य करीती, पाहुनी ऐशी विचित्र वृत्ती, बुवा म्हणती काय म्हणी. हा तो वेडा संन्यासी, भुरळ पडली व लोकांसी, लागले व्यर्थ भक्तीसी, याने ढोंग माजविले. तेथुनी निघाले ब्रह्मचारी, आले सत्वर बाहेरी, लोका बोलती हास्य तरी, तुम्ही व्यर्थ फसला हो. पाहुण्या तुमचे अज्ञान, याचे वाढले ढोंग पूर्ण, वेदशास्त्राधिक ज्ञान, याते काही असेना. ऐसे ब्रह्मचारी बोलून, पातले आपल्या स्वस्थानी, विकल्प पातला मनी, स्वामींसी तुच्छ मानिती. नित्य नियम सारुणे, ब्रह्मचारी करीती शयन, जवळी पारशी दोघे जण, तेही निद्रिस्त झाले. निद्रा लागली बुवासी, लोटलिया काही निशी, एक स्वप्न तयासी चमत्कारिक पडलेसे. आपल्या अंगावरी रुचिक, एकाएकी चढले असंख्य, महाविषारी त्यातून एक दंश आपणा करीत असे. ऐसे पाहुणे ब्रह्मचारी, खडबडून उठले लवकरी, बोबडी पडली वैखरी, शब्द एक न बोलावे. जवळी होते जे पारशी, जागृती आली तयांसी, त्यांनी धरून बुवासी सावध केले त्यावेळी. मग स्वप्नीचा वृत्तांत तयासी सांगती समस्त, म्हणती यात काय अर्थ, ऐसी स्वप्ने कैक पडती. असो दुसऱ्याच दिवशी बुवा आले स्वामीपाशी, पुसता मागील प्रश्नासी, खदखदा स्वामी हसले. मग काय बोलती यतीश्वर, ब्रह्मपद तदाकार होण्याविषयी अंतर तुझे जरी इच्छित असे, तरी स्वप्नी देखोनी, रुचिकासी काय म्हणून भ्यालासी. जरी वृद्धा भय मानितोसी, मग ब्रह्मपद जानसी कैसे. ब्रह्मपद तदाकार हे नव्हे सोपे बोलणे, यासी कलागती कष्ट करणे, फुकट हाता नयेची. बुवा प्रति पटली खून, धरिले तत्काळ स्वामी चरण, प्रेमाश्रूंनी भरले नयन, कंठ झाला सद्गतीत. तया समयापासूनी भक्ती जडली स्वामी चरणी, अहंकार गेला कळूनी, ब्रह्मपदा योग्य झाले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा समत, सदा परिसोत भक्त भाविक भक्त. सप्तमोध्याय गोडा. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ अर्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ. अध्याय 8. श्री गणेशाय नमः. जय जयाजी सुखधामा, जय जयाजी परब्रह्मा, जय जयाजी भक्तजन विश्रामा, अनंत वेशा अनंता. राजे निजाम सरदार, त्यांचे पदी दप्तरदार, राजे राय बहादर शंकरराव नामक. 6 लक्षांची जहागीर, त्याप्रती सकल सुखे अनुकूल सती, विपुल संपत्ती संतती, काही कमती असेना. परिपूर्व कर्म अगाध, तया लागला ब्रह्मसंबंध, उपाय केले नानाविध, परिबाधा न सोडी. संबंध बाधा म्हणून चैन न पडे रात्रंदिन, केले शरीर सुकून, गोड न लागे अन्न पाणी. ना आवडे भोगविलास, सुखोपभोग कैसा त्यास. निद्रा नयेची रात्रंदिवस, चिंता नळे पोळले. केली कित्येक अनुष्ठाने, तैशीच ब्राह्मण संतर्पणे, वौसाला दिली दाने, आरोग्य व्हावे म्हणून. विटले संसार सौख्यासी, त्रासले या भव यात्रेसी. कृष्णवर्णाला शरीरासी, रात्रंदिन चैन नसे. कोणा लागी जावे शरण, मजवरी कृपा करील कोण. सोडविले व्याधीपासून, ऐसा कोण समर्थ. मग केला एक विचार, प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणगापूर, तेथे जाऊन अहोरात्र दत्त सेवा करावी. सेवा केली वोवस, ऐसे लोटले 3 मास. एके रात्री तयास स्वप्नी दृष्टांत झाला, अक्कलकोटी जावे तुवा, तेथे करावी स्वामी सेवा. येती वचनी भाव धरावा, तेनी व्याधी जाय दुरी. तरी ते तेथेची राहिले, आणखी
अनुष्ठानारंभिले. पुन्हा तयासी स्वप्न पडले अक्कलकोटी जावे त्वा. हे जाणूने आहेत गोष्टी मानसी विचारुने शेवटी. त्वरित आले अक्कलकोटी प्रिय पत्नी सहित. तया नगरीच्या नरनारी कामधंदा करिता घरी. स्वामी चरित्र परस्परी प्रेम व्हावे सांगती. इत्तेक प्रातस्नाने करुणी पूजा द्रव्य घेऊनी. अर्पव्या समर्थ चरणी जाती अति त्वरेने. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समत. सदा परिसोत प्रेमळ भक्त अष्टमोध्याय गोढा. श्री स्वामी चरणारविंदार्पणमस्तु. इति श्री स्वामी चरित्र सारामृत अष्टमोध्याय. श्रीरस्तु. श्री स्वामी समर्थ. अध्याय 9. श्री गणेशाय नमः. घरोघरी स्वामी कीर्तने नित्य होती ब्राह्मण भोजने. स्वामी नामाचे जप ध्याने अखंडित चालती. दिगंतरी गाजली ख्याती कामना धरुणी चित्ती. बहुत लोक दर्शना येती अक्कलकोट नगरात. ब्राह्मण क्षत्रिय वैशाधिक शूद्र आणि अनामिक पारसी यवन भाविक दर्शना येती धावणी. यात्रेची गर्दी भारी सदानंदमय नगरी. साधू संत ब्रह्मचारी फकीर संन्याशी येती पै. किती वर्णावे महिमान जेथे अवतरले परब्रह्म. ते नगरी वैकुंठधाम प्रत्यक्ष वासू लागले. असो ऐशा नगरात शंकराव प्रवेशत. आनंदमय झाले चित्त समाधान वाटले. जे होते स्वामी सेवक त्यात सुंदराबाई मुख्य. स्वामी सेवा सकळीक तिच्या हस्ते होतसे. व्याधी दूर करावी म्हणून विनंती कराल स्वामी चरणी. तरी आपणा लागुनी द्रव्य काही देईन. बाईसी द्रव्य लोभ पूर्ण आनंदले तिचे मन. म्हणे मी इतके करीन 2 सहस्र रुपये द्याल की. ते म्हणती बाईसी इतके कार्य जरी करीसी तरी 10 सहस्र रुपयासी देईन सत्य वचन हे. बाई विस्मित झाली अंतरी. ती म्हणे हे सत्य जरी तरी उदक घेऊन करी संकल्प आपण सोडा. शंकराव तैसे करीती. बाई आनंदली चित्ती. म्हणे मी प्रार्थुन्या स्वामी प्रति कार्य आपले करीन. बाई स्वामींसी बोले वचन. हे गृहस्थ थोर कुलीन. परिपूर्व कर्मे या लागून ब्रह्मसंबंध पीडितो. तरी आता कृपा करुणी मुक्त करावे व्याधीपासून. ऐसे एकता वरदानी समर्थ तेथुनी उठले. येवन स्मशानभूमीत आले. येती राज त्वरित एका नूतन खाचेत निजले छाटी टाकून. सेवेकरी शंकरावासी म्हणती लीला करुणी ऐशी. चुकविले तुमच्या मरणासी निश्चय मानसी धरावा. शंकरावे त्या दिवशी खाना दिला फकीरासी. आणि शेकनुर्ग दर्ग्यासी एक खपणी चढविली. मग काही दिवस लोटत स्वामीराज आज्ञापित बारीकी वाटून निंबपत्र 10 मिरे त्यात घालावी. ते घ्यावे व औषध तेने जाईल ब्रह्मसंबंध. झाल्या स्वामीराज वैद्य व्याधी पळे अपनची. प्रकृतीसे आराम पडला राव गेले स्वनगराला. काही मास लोटता तयाला ब्रह्मसंबंधे सोडिले. मग पुन्हा आनंदेसी पूर्ण दर्शना आले अक्कलकोटासी. घेऊन स्वामी दर्शनासी आनंदित झाले. म्हणती व्याधी गेल्यानंतर रुपये देईन 10 सहस्र. ऐसा केला निर्धार त्याचे काय करावे. महाराज आज्ञापित गावा बाहेर आहे मारुती. तेथे जुने गच्ची निश्चित मठ तुम्ही बांधावा. ऐशा एकांत स्थानी राहणार नाही कोणी. ऐसी विनंती स्वामी चरणी कारभारी करिता ती. सर्वानुमते तेथेची मठ बांधिला जुने गच्ची. कीर्ती शंकरावाची अजरामर राहिली. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राप्त कथा समत. सदा परिसोत भाविक भक्त नमोध्याय गोडा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. श्री शुभम भवतु. श्रीरस्तु.